शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज कोडदे तालुका नंदुरबार श्री जयेश ब्रिजलाल पाटील यांच्या शेतावरती आलेलो आहोत. सदर शेतकऱ्यांनी कृषीटेक कंपनीचे उत्पादने वापरून हा पपईचा प्लॉट मी आपणास दाखवत आहे. आपल्यासोबत नर्मदा ॲग्रोचे सर्वेसर्वा श्री गोकुळ पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. तर या पपईच्या पिकाला या आपले विक्रेते बंधूंनी शेतकऱ्याला 8 दिवस अगोदर कृषीटेकचे ग्रोटार आणि 0.27 5 किलो आणि ग्रोटार 100 मिली या पद्धतीने डोस जमिनीमधून दिलेला होता. त्यानंतर आपण बघू शकतो कशा पद्धतीची सेटिंग इथे आपणास दिसत आहे. आपण विक्रेत्याचे अभिप्राय आपण या प्लॉटला काय दिलेले आहे ते जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आपण कृषीटेकचे उत्पादने विकतात, हो, तर आपण या पपई पिकाला कुठलं प्रॉडक्ट दिलेलं आहे? आपण फवारणीमधून यांना ग्रोथ स्टीम वृद्धी फवारणीमधून दिलेलं आहे आणि आपण ड्रीपमधून त्यांना 60-20 साधारण 3 ते 4 किलो आणि ग्रोटार 100 ml अशा पद्धतीने आपण त्याला ड्रीपमधून दिलं आहे. 8 दिवसापूर्वी दिलं होतं. 8 ते 10 दिवस झाले असतील आता, पण एकदम सुंदर रिझल्ट आलेले आहेत आपल्याला. तर आपण शेतकरी बंधूंना एक विनंती आहे, आपण एक वेळा वापरून आपली खात्री निश्चित करावी. तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो, सेटिंग कशा पद्धतीची इथे लागलेली आपणास दिसत आहे. ग्रोटारमध्ये पॅक्लोबुट्राझोल 23% हा घटक असून फुलकडी निघण्यास मदत करतो आणि फुल ड्रॉप होऊ देत नाही. आणि साईज बघा, आपण आज फळांची साईज आणि सेटिंग मी आपणास दाखवत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांची पपई आता फ्लावरिंग स्टेजला असेल त्यांनी ग्रोटार 100 मिली ड्रीपद्वारे नक्कीच वापरावे. धन्यवाद.